तर नमस्कार मित्रांनो, आज आम्ही जी रानात पावसाळ्यामध्ये जी टाकी भरतात ती आम्ही साफ करण्यासाठी चाललोय। आता काय त्याच्यामध्ये पाणी नसल, पण आमच्या मित्रांच्या डोक्यात विचार आला तसं दरवर्षीच येतो। जी गावाला राहणारी मुलं असतात ती अशी टाकी वगैरे साफ करण्यासाठी दरवर्षी जातात आणि टाकी पण साफ होतील। आणि आता आंब्यांचाही सीझन झालाय, एक दोन आंबेही पिकल्यात म्हटल्यानंतर आता आम्ही आंबा खाता खाता टाकी साफ करणार। पुण्याहून आलेली मंडळी आहेत आणि हा दिसतोय काय समोरचा, तो मुंबईवरून आलाय। आता या आडवाटांनी आम्ही चाललोय टाकी साफ करायला। दम तर लागलाय, पाणी तर कोणी काय आणलेलं नाही। हे बघा चौघ चपाल चित्त आहेत, खतरनाक चालणार डोंगरालाही। आणि हा आशिकीमध्ये बुडलेला पुण्याचा मुलगा चाललाय आपला कोणातरी सोबत बोलत, मला एक्झॅक्टली माहित नाही कोणासोबत बोलतोय। चाललोय आता या ठिकाणी जी मी आलोय ना, या ठिकाणाला काय आमच्या गावामध्ये पेढा म्हणतात। आणि हा रोड म्हणल्याच्या नंतर सगळा चढ आहे आणि चढावणी चढण्यास म्हटल्यानंतर त्रास तर होतो। तसा आम्हाला काय एवढा त्रास होत नाही, पण जी मुलं कामधंद्यासाठी पुण्याला वगैरे गेल्यात त्यांच्यासाठी हे जरा अवघड होतं। तसं ते पण गावातूनच राहून गेल्यात। मलाही दम लागलाय, बोलता येईना। हा यश पुण्याहून आलाय, पण त्याचा तसला नाच जाणार नाही। बोलतोय घडी फुपसत फुपसत पण येतोय वर। समोरचे ते चपळचे ते गावातले आहेत, दोन पहिले आहेत। मागचा मुंबईवरून आलाय पण चालतोय घडी। वाटाच बघा ना कशा आहेत, चालतोय चालतोय या वाटेने। आम्ही आणि कुत्रीही घेऊन आलोय, पण कुत्री काय सोबत राहतात का? तर रानातले प्राणी म्हटल्याच्या नंतर रान ते संपूर्ण काढणार। ह्यो गडे आहे ना, ह्यो टोपीवाला, त्याला लय पारदे चालतात। कधी काय आहे ना तो, पण कधी गावाला आला की त्याने शिकारी केल्याशिवाय त्याला करमत नाही। आम्हाला रगड फोर्स करतो, पण आम्ही काही जात नाही, कारण आम्ही पहिल्यापासून या कामामध्ये चकसू नाही। आता आलोय महत्वाचं काम आहे म्हणून, तसा मी येतो रानात। आणि आता गावाला कोण जास्त करून राहिलं नाही, आहे मी एकटाच। म्हणून एकट्याला येणं पण कसं तरी डिसमिसल वाटतं। कसं आहे आमचा वनव्यानी संपूर्ण डोंगर जाळलाय बघा। ते बहिणी या वनव्यावाल्यांना काहीतरी केलं पाहिजे, दार लागली तर आमची झाड जाळून टाकली या फॉरेस्ट खात्यामध्ये केस, पण काय फायना झाले। काहीतरी झालं पाहिजे, नाही तर लय अवघड आहे। वनव्यानी पार झाडांचं पशुपक्ष्यांचं मायनावर नुकसान झालंय बघा। संपूर्ण झाडबीड जळून गेल्यात, मोहर आल्याला पण जळलाय। त्यामुळे जास्त करून यावर्षी आंबे नाहीत आले राहणार। बघू तरी आता किती गावत्यात किती नाही। हे आमच्या पायवाटा लहानपणी आम्ही म्हणजे गुरं वगैरे सगळे याच वाटेने डोंगरात कसली गर्दी असायची पहिले। आता पण गावामध्ये गुरंच नाही राहिली, तर काय करायचं? वाटावमध्ये इतकी गुरं राहिल्यात, त्यामुळं ह्या वाटांना पण कोण जास्त करून येत नाही। हो का, अशा वाटा आहेत बघूया। हे बघा दोन चपल चित्त आहेत, अजिबात आमदार नाहीत। कसल्या रानाला चालवा, गावची पोरं आहे, तो थकणार नाही। या वाटांनी खूप या वाटांवर चाललो आम्ही, आणि इकडे आल्यावर वेगळंच काहीतरी फील होतं। फील म्हणजे मनच प्रसन्न होऊन जातं, किती टेन्शन असू द्या, निसर्गामध्ये आलं की मन कसं प्रसन्न झालं। बघा शिट्टी बघा, मुंबईचं आहे पण शिट्ट्या लहानपणीच वाजवायला शिकलाय। काय आवाज येतोय शिट्टीचा, आयो आयो बापरे बाप।
आता थोडं अंतर पार केलं की आम्ही आलो डोंगरात. डोंगरात आल्याच्या नंतर संपूर्ण सपाट भाग आहे, पण ज्या वाटेने आलोय दम दम छाटला आमचा. आणि आता असं बोलायचं म्हणल्यावर नाही होत तेवढंच, पण बोलतोय तुमच्यासाठी मित्रांनो. सबस्क्राईब, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या भावाला जरा पुढे न्या. करीन तुमच्यासाठी रोज मी ब्लॉग, फक्त तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा. कशा वाटा आहेत, कधी कधी शहरातल्यांनी या एकदा या कड्याकापर्यंतचा आस्वाद घ्या, त्या चालून बघा कसं वाटतंय. आलोय डोंगरामध्ये, कसं वाटतंय आमचं गाव, कसं वाटतंय. नदी, आमचं छोटू आलाय का चालतोय. तुझा सोबतीदार कुठे आहेत. हा, काहीतरी शिकार शोधत असतील, शोधू द्या, येतील वर, तुम्हाला त्यांनाही दाखवतो. कुत्र्यांशिवाय राहण्याला मजा नाही. चला आलोय आणि डोंगराला आता आम्ही पोचलोय. दम का गाड्यांनो. आणि इथून ना गावचा नजारा आहे ना काय वेगळा दिसतो, इतकं जबरदस्त वाटतं पाहायला. पावसाळ्यामध्ये तर नादच नाही. कसं वाटतंय बघा. तो का ते कुत्र पळत येत आहे आमचं आहे, दिसतंय का. हे कुत्र काय फोन ठेवा ना खाली. बघा कशी पळत आल्यात, तशी 7-8 आहेत, अजून कुठे गेल्यात काय माहिती. त्याला दम लागलाय मित्रांनो. का मुंबईकर हे गावातले 2 आली, कुत्री आलीत. चला अजून आपल्याला वर जायचंय, अजून प्रवास थोडाफार खडतर आहे. बसल्या उगी सगळी कुत्री थांबल ना आपण, तेव्हा सगळी येतील. तेव्हा घे सगळी. पोरं डोंगराला आल्याच म्हणल्यानंतर काहीतरी इथून गावात शिट्ट्या मारणार, काय करणार. का झालं, सुरूच झालं गाड्यांचं. कसं वाटतंय गाव मित्रांनो. नजारा बघा वर, सूर्य कसं वाटतंय. आता आमची कुत्री पण आल्यात, हे बघा. म्हणजे का आम्ही कुठं गेलो ही पाठीमागं नाही अशीच नाहीत. काय नाही मित्रांनो, जीव लावायला लागतो, मुख्य प्राणी आपोआप सोबत येतात. आता मी गावाला असतो म्हटल्यानंतर माझ्या तर सोबत सगळेच असतात. अरे यश फोन ठेव यार. चाललोय का वाटाड्यानी मुंबईला गेलाय, पण वाट नाही सोडली. कुठे तू. होय तू कुठे आहेस. गावामध्ये नजारा दाखवताय, इथून काट्या बघा सगळं दिसतंय इथून खाली. अरे का जातो, चल. नाही नाही चल वर. गडी थकलाय, पुण्याहून आत्ताच आलाय, जातो म्हणतोय घरी. चले वर यावं लागन. कुठे तू. हा पांढरे कोण आहे. हा तिकडे वर कस्तुबी आणि इकडे वाघ खाली बसला. कोण आहे. या की म्हणा वर येत असलं तर. कोण आल्यात गाड्यांना. कसा नजारा वाटतोय मित्रांनो. त्या डोंगरामध्ये आलोय आम्ही. सीन बघा कसे आहेत. चलो मित्रांनो, आम्ही येताना 8 कुत्री आणलेली, पण आता 4 कुठे गेल्यात काय समजाना झाल्यात. ते आमचा गडी जरा अस्तव्यस्त झालाय. गावतील बाबा येथील शिकारी आहेत म्हटल्यानंतर शिकार केल्याशिवाय ते राहणार नाहीत. तुझा जाणगा अनुभव आहे, कुठंतरी काहीतरी त्यांना सापडला असणार. हे बघा हो कसा कानवर करू नये. शिकारीला बाप आहेत कुत्री. आलो एकदाच. आता थोडं अंतर अजून राहिलंय, होईल ते पण पार. काय सुंदर हवा सुटली, इतकं भारी वाटतंय ना. पुरात लय लांब गेलेली दिसतात.
बहुतेक यांना आंबे दिसले त्यामुळेच हे पटापटा चालल्यात. आता पाहू तिथं गेल्या म्हणूनच कळन आंबे आहे का दुसरं काय दिसलंय. नक्कीच आंबेच दिसल्यात. पाडाला लागलाय का नाही काय माहिती. बहुतेक पाडाला आंबा लागलेला आहे. आंब्याला तर बघा कसं आंबा आल्यात. म्हणजे यावर्षी रानाला आंबा भरपूर आहेत. अख्खा आंबा गदरलेला आहे. बाकी ते आंबा आहेत. आंब्याला भरपूर यावर्षी आंबा आल्यात. गावतोय का रे पाड. बहुतेक यांना पाड गावलेले दिसतात. हो आता पाण्यात वैर पाड गावले यांना. आता त्यांनी ताजा पाड पाडला. पडू द्या. आंबे तर खटाखट पडतात. काय आंब्याला आंबे लागल्यात. पिकलेला आंबाही गावलेत. नेम बघा कसे आहेत काय काला. म्हणजे आंबा फुलपाडाला लागलाय. भाऊ थकलास काय र. आंबे खा. हे चढताय का कोण झाडाव. जा बघ चढत असला तर. जा बाबा चढ. गडे आता आंब्यावर चढतोय ना. आता आम्हाला आंबे खायला भेटणार. तसं 4-5 पाड गावल्यात आम्हाला. कुठं आहेत पाड. आमचा कार्यकर्ता आता निघाला झाडावर. बाबा हळू चढ. चढता येत पण उतरता येत नाही. काय रे. बरं मुंबईकराची फरमाईश आली खालून जास्त दिसतात. चला चढा. आंब तर गदारल्यात भरपूर. आलेत आमचे शिकारी आले. अजून 5 जण कुठे गेलीत काय माहिती. बघा आमचा एक शिकारी बघा वरतून चालल्यात. दिसतात का तुम्हाला कशी पाडतात सपाटाने. बघा काहीतरी दिसले त्यांना. यू 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 छू. अरे 4 कुत्री कुठे गेल्यात. थांब ना तिकडे जायचे ना तर ते. कुठे आहेत आंब. थांबे सोन्या. हा 2 कुत्री तरी आमच्या अजून गायब आहेत. चाल्यात अजून 2 गेली कुठं. शिट्टी मार शिट्टी मार. बघा आमची कुत्री 5 आहेत अजून तरी 3 राहिल्यात. रानाला आलोय आता. सपाटाला आलोय त्यामुळे काही टेन्शन नाही.
चला इकडे आंब्यांना आमचे बोलावा आलाय. तू दमलास काय बाबा? जा तिकडे फिर. रानाला आलाय थांबतोय आमच्यावर. त्यांना पण दाखव. ती झालीत, ती फिरायला मोकळी झालीत. हे बा जा फिर. आलाय कधी कधी मुंबईकरा बरोबर. चला आता एक एक तरी आंबा खातो आता आम्ही. हो का, फोनवर बोलायला पुढं आणि खायलाही पुढं. आलो येतोय आम्ही खालीच. नमस्कार मंडळी. आंबा पिकलाय. आंबा खायला या. एक नंबर लागतोय, सुंदर लागतोय. सगळ्यांना दे. त्या पुण्यावाल्यांची नावं घे. कुणा कुणाच्या वाट्याचा खाय एक एक घास सगळ्यांचा. तेजस, बबन, यश, तुषार, सूरज, तन्मय, विजय. आंबा खायला या. आंबा खायला या. गावची मजा घ्या. नुसतं काम धंदा करू नका. पैसे कमवू नका. गावाची मजा घ्या थोडीफार. बघू शकता तुम्ही एक नंबर पिकलेला आंबा आहे. विजयला म्हणाव तुमच्या आणि अंगाचा हा आंबा आहे. बघा पोरं बघा किती सुंदर. आला मलाही ठेव. तसं आंबा भरपूर गावल्यात. एक नंबर आंबा लागतोय. तुम्ही आपल्या धरणाचा व्ह्यू बघा. व्ह्यू आपल्या धरणाचा व्ह्यू दाखव त्यांना. असा एकदम कडक व्ह्यू दिसतोय इथून. आणि आंबे पण खाली एवढी मजा आहे ना सावलीत. अतिशय सुंदर. यश धन्यवाद आपल्या मित्रांना जागरूक केल्याबद्दल. येतील आता साले एक ना एक दिवस आंबा खायला. जर नाही येईन तर ते संपले म्हणायचे. आता बघा आंबा किती काढल्यात. आता कळण रानमेवा काय असतो. तर आमच्या मित्रांनी काय आंबा पाडल्यात खतरनाक. बघा सगळ्या मित्रांनी या आंबे खायला. खतरनाक आंबा आहे. गोड आहे. हा खावा तुम्ही. काना काना आंबा आणा. आंब्याशिवाय मजा नाही. मी पण मला असं वाटतं एखादा आंबा खावा. मित्रांनी आता खूप आंबा खाल्यात. आता आंबा खाऊन आम्ही जे काम करण्यासाठी आलोय तिकडे आता रवाना होतोय. हे गडीत खाऊन मस्त फुगल्यात. यश बघ तुला काय बोलायचं असलं तर आपल्या. तर नमस्कार मंडळी. अतिशय सुंदर या ठिकाणी वातावरण आहे. आम्ही आंबे खाले. आमचे मित्र म्हणले आंबे खायला जाऊ. आंबे खाले मस्तपैकी. आता आम्ही ज्या कामासाठी आलोय म्हणजे आपली जे मुख्य प्राणी आहेत जनावर आहेत त्यांच्यासाठी पाण्याचा आम्ही साचा करण्यासाठी आलो या ठिकाणी. तर आम्ही त्या कामासाठी आता आमचं काम शोध चालू करतोय. नक्कीच तुम्ही बघू शकता पुढं ब्लॉगद्वारे. तर धन्यवाद यश. आता खरंच आपण आपल्या कामासाठी चाललोय. तू खूप सुंदर बोलतोस. मला असं वाटतंय तू ही ब्लॉग स्टार्ट करावे. खूप सुंदर तुझी वाणी आहे आणि असंच प्रयत्न करत राहा. खूप हुशार मुलगा आहेस. आता आम्ही घाणेराकडे चाललोय. आता ही जमीन दिसते ना ती आमची जमीन आहे. बघा ही वरची संपूर्ण आमची जमीन आहे. आणि आम्हाला अभिमान आहे की आमच्या बापदादांनी एकही तुकडा जमिनीचा विकलेला नाही. आता तुम्हाला पुढे जर दाखवलं ना तर संपूर्ण जमीन विकलेली आहे. पण ही जमीन आमची जमीन राहिलेली आहे. आणि आम्हाला आमच्या आजोबांचा अभिमान आहे. आणि हे टाक्याची जे डबके आहेत आम्ही साफ करण्यासाठी आलेलो आहे ती आमच्याच जागेमध्ये आहेत. मित्रांनो हेच तोच घाणेराचं टाकं. बघा याच्यामध्ये फेब्रुवारीपर्यंत फुल पाणी भरलेलं असतं. आता इथे टिपका सुद्धा दिसत नाही. आता बघा घाण किती झालेली आहे. हीच घाण आम्ही साफ करण्यासाठी आलोय. बघा इथं झरं आहेत नाही का. हे झरे नंतर आटतात. आता साफ करण्यासाठी बघा आमची सवंगडी. आता आंबा खाऊन घ्या. आणि आंबा खाऊन झाल्याच्या नंतर आम्ही लगेच कामाला लागणार आहे. तोपर्यंत आता आम्हाला काम करू द्या. तोपर्यंत आम्ही मोबाईल बंद करतो. मित्रांनो तर मुलांनी काम सुरू केलंय. आता थोड्याच वेळात आपल्याला ही टाकं बघा किती खराब आहे. नंतर कळेल आपल्याला स्वच्छ झाल्याच्या नंतर किती सुंदर दिसेल. कामाला सुरुवात झाली आमची. आणि हे काम करणं म्हटल्यानंतर खूप मनाला प्रसन्न वाटतं. कारण आपले जे पशु पक्षी आहेत ते हेच पाणी पितात आणि याचाच आम्हाला आनंद होतो. त्यामुळे आम्ही दरवर्षी हे काम करण्यासाठी अगदी आवडीने येतो. खूप मुलं असतात पण आता सगळे काही मुंबई पुण्याला आहेत त्यामुळे एवढेच दिसतात. नाही तर इथं जागा पुरली नसते एवढी मुलं उभी राहतात. मित्रांनो अजून वल आहे बघा. वल अजून आहे. पण आता आम्ही ते साफ केल्याच्या नंतरच कळेल.
काहीतरी पावडं वगैरे आणलं पाहिजे होतं, पण असं वाटतं की काही गरज नसेल. तर खूप घाण आहे, पण आता आम्ही हाताने ते साफ करणार आहे. किती 10-15 मिनिटं लागतील. अजून आम्हाला भरपूर जागा साफ करायच्यात. बहुतेक आम्ही उद्या पण येईल. अगदी जोमाने आमचं काम चाललंय. काहीतरी आता भरायचं जुगाड लावायला लागणार आहे आपल्याला. बघा व्ह्यू कसा आहे आमच्या गावाचा. इथून व्ह्यू दिसतो. हे गाव आमचं खाली आहे. इकडची जमीन काय सगळी काय बिल्डरला विकलेली गेली आहे, त्यामुळे इकडे काय एवढा इश्यू नाही. पण इकून पुढची समोरची सगळी आमची जमीन आहे. पुढे काय कोणी विकलेली वगैरे नाही आणि विकूही नाही अशी आमची अपेक्षा आहे. आपण म्हणतो ना की पाण्याजवळ उंबराचं झाड असतं आणि उंबराखालीच पाणी असतं, ते मात्र खरं आहे. आणि प्रत्येक ठिकाणी उंबर आहे आणि त्याच्या खाली टाकी आहे. काय याचा हे असल आम्हालाही सांगता येत नाही, पण उंबराखाली पाणी लागतंच. बघा अजून वालावा आहे. यश ते खोदतोय. साफ झाल्याच्या नंतर अगदी सुंदर दिसन. आता महिनाभर काय पाऊस येणार नाही, महिन्याच्या नंतर चांगला पाऊस पडल्याच्या नंतर बघा किती सुंदर टाका वाटतं. आणि आता गाड्या पण वर येतात. काय ना काहीतरी इकडं पण होईल, ते खोदता येईल, काय होईल म्हणजे पक्ष्यांसाठी ते पाणी सुरुवातच होईल. जुगाड काहीतरी लावलंय आमच्या कस्तुबनी. सोन्या, जुगाड तुझं सक्सेस व्हावं. आणि आता मित्रांनो थांबतो. मी पण थोडाफार हातभार लावतो. नुसतं बोलून काय होत नाही, केलं पण पाहिजे. तशी हे मुलं करतायत. तर मित्रांनो, तर आम्ही फायनली हे साफ केलेलं आहे. पुढचं एकच दाखव. आता दिवस निघत आलाय, त्यामुळे आम्ही पण आता घरी जाणार आहे. आणि उद्या बाकीचं सूर्य दाखव, सगळं दाखव. हे साफ करण्यासाठी उद्या आम्ही येणार आहे. बघा फायनली आम्ही ते साफ केलंय आणि आता आम्ही घराच्या वाटेने निघणार आहे. आता आम्ही वाट बदलून चाललोय. पुढच्या वाटेने आम्ही घरी जाणार आहे. म्हणजे त्या जिकडून आलो तिकडून आम्ही घरी नाही जाणार. सूर्यास्त बघा म्हणजे बघा आता सूर्यास्त किती सुंदर बारे आलाय. बघा ते ह्या शीन म्हणजे आमच्या या रानाची ना एक ब्युटी आहे या शीन. आणि प्रत्येक ठिकाणी तुम्हाला बाकीची झाड कमी दिसतील, पण तुम्हाला शिंदे बघायला भेटतील. म्हणजे त्या शिंदीला शिंदुद्या येतील. अजून महिन्यानंतर त्या पिकतीलही. तुम्हाला दाखवता तो पुढे कुठे आले असतील तर. चला हो मित्र हो, बघा मित्रही आल्यात. चला चला पळत्यात. सूर्यास्ताच्या दिशेने आम्ही चाललोय. चला यार आंबे घ्यायचं राहिलं ते. चला उद्या ते ठेवले ते खड्डे मी टाकले. बघा त्या सूर्यास्ताच्या तिकडून बालेकिल्ला दिसतो आणि बालेकिल्ल्याच्या पुढेच आपल्याला राजगड पाहायला भेटतो. इथून काय आता आपल्याला दिसणार नाही, कारण आपला मोबाईल तेवढा क्वालिटी नाही. पण घेवा तुम्ही जर सपोर्ट केला तर लगेच मित्र हो घेवा आपण मोबाईल. अरे तिथं घाण आहे बाबा उतरायला, ते पण तिथून पुढे. चला आपल्याला आता वाटत नाही गेली असं सगळं ते हे काय चर्चा आंबे घालणार का. चर्चा काय चालली ते कळा ना. अरे पुढून वाट आहे. अरे खराब झाली. आता जाऊन आलोय, मागच्या आठवड्यात गेलेलो. कुठून रडतय आंबे सांगी हे नाही सोन्या, आपल्या त्या वाट्याने जायचं यार. बरं चला बाबा. चला कशाला. चला आता या वाट्याने निघालोय, तिकडूनच जाणार. आता ते पुढचं बिल्डरांनी ते प्लॉटिंग वगैरे केलेलं आहे, ते झालं नाही पाहिजे. पण जाऊ द्या, आता त्यांच्या जमिनी आहेत, आपण काही करू शकत नाही. शेतकऱ्यांनी जमिनी विकल्यात, विकू द्या, जाऊ द्या. तिकडे आपल्याला तो विषय नाही आपला. काय वातावरण वाटतंय मस्त. आल्यात आपले जोडीदार आहे. आल्या जोडीदार कुठं काय राहत नाहीत. नाव घे त्यांची. नाव काय मला माहिती नाहीत, पण सगळेच कुत्रे एक नंबर आहे. मित्रांनो काहीतरी यांना दिसलंय, म्हणजे टोल आहे तिथं. एकाने पाऊल टाकला. हे जाऊ द्या, गेले असणार विराट. चला विराट गेले असं. चला चला टाइम होतोय आपल्याला. टाइम होतोय आपल्याला, नाही तर अंधार होईन घरी जात करेल. नाही होते काय तुम्हाला तर माहित आहे, तुम्हाला काय. चला आता आंबे वगैरे नको, भरपूर खाल्यात.
सूर्यास्त पाहा किती मस्त वाटतं. त्यावर आपली मस्त पार्टी करू 5 किलो आणतो. मित्रांनो घरच्या वाट्याने आम्ही चाललोय. कसं वाटतं वातावरण इकडे काय सगळे प्लॉटिंग वगैरेच आहे. आता इकडे थोड्या दिवसातच आपल्या फार्म हाऊसेस वगैरे पाहायला भेटतील. त्या डोंगराचा एक भाग काय एवढं काय विशेष होता तिथं राहणार नाही. गावात असेल तिकडे येणार नाही. पण नक्की ज्यांचे फार्म हाऊस वगैरे होतील त्याचा प्लॉटिंग वगैरे जायचं कुठून खाली खाली अरे पुढून आहे पुढून आहे. तुम्ही मुंबईवाले पुण्यावाले डोकं चालू नका. आम्हाला भरपूर वाटा माहिती आहे. तुम्ही काय कधी डोकं चालवता. 6 महिन्यातून एकदा येणार माझ्या पाठीमागं या. कसं होतं आता मुंबईवाल्यांचं जास्त दिवस इकडं नाही येणं जाणं. पुण्यावाल्यांचं त्यांना सांगावं लागतं. म्हणजे सगळं प्लॉटिंगने सगळं जे एरिया चेंज झालाय. वाटा बिटा काही दिसणारच. पण आम्ही वाटतं योग्य वाट दाखवणार ना. गावठी पोर आहे अहो. आलोय बघा आता वाट्या ते बघा आता किती आम्हाला त्या वाट्याने यायला लागले. चला इथून खाली जायचे आपल्याला. चला वाटा निराळ्या झाल्यात काय. चला चला वाटाने चला. जा तुम्ही पुढं वा. झाले चतुर्गावले पोचले. नाही तर जा सांग खाली तसं. चला चपल्या कसरायला लागल्यात. बघा आता आंबा बघा किती आल्यात. आंब्याला तुम्हाला कळलं ना आता हे दुसऱ्या याच्या खाली गेल्या. आंबा बघा कसा एकदम हाताखाली. पाड दिसला झाली 120च्या स्पीडनी झाली पडायला सुरुवात. पडला वाटतं. काना काना मारत्यात नाही. एकाला ये नेम नाही. मलाच काहीतरी करावं लागेल. एखादा आंबा दे. अरे तो द्या हे झालाय. बघू बघा एक पाड पाडी का बघू चांगलाय का हे आंबा पुढे तुला गावला होता ना. काय आंबा टाकतोय मी का. आंबा खायला लय जबरदस्त आहे. मी खातोय बघा. मला दाखवतोय एक नंबर. आतमध्ये रस मलाईचे. चला ख्यांनी पाडला पण मला खायला भेटला. म्हणजे मला आता ती मन आठवना. चौघाचे पाडणं आणि 5व्याचा लाभ. नाही भेटलं भाऊ किती प्रयत्न करा. खालाच. चला आता रात्र होते या. घराच्या दिशेने आम्हाला वाटत करायची तर नाही बाबा. चला भाऊ चला. भाऊनी टोपीमध्ये आंबा भरलं. हे आंबा काय साठी चालवल्यात. लोणचं मित्रांनो कच्चा आंबा आहेत पण आंबा लोणच्यासाठी त्यांनी चालवल्यात. लोणचं पण खतरनाक होतं.
एकदा खाऊ बघा तुम्ही गावठी आंब्याचं लोणचं. अरे इथून नाही वाट बेटा, इथल्या साईडने पायऱ्या आहे तिथं. मित्रांनो बघा असा रस्ता आहे, कस पडत जावं लागणार कारण आम्ही वाटेने नाही राड वाटेने चाललोय. डोंगरांगा उतरायला आम्हाला पहिल्यापासूनच आवडतं. चला कुत्री झाली तिकल्या बघा, तिकल्या डोंगरावर दिसतात का तुम्हाला? चला आंबे हे कुत्र मात्र आम्हाला सोडा ना बरं का, पिल्लो आहे पण हा चांगला आहे. तिकडे बघा त्या डोंगरावर बघा हे कुत्र बसलंय. झाली कुत्री पाठवणार ते कुत्र म्हणजे आमचंच आहे, पण आता मोबाईलची क्लिअरिटी खराब असल्यामुळे नाही दिसणार लांबून. चला पाहू डोंगर उतरून गाड्या लवकर आम्हाला वाटतं झाला उघडा. मुंगी चावली डवळे सगळे दाखव. हे बघा आता हे कुत्रे बघा आमचे कुठे गेल्यात, त्या डोंगरावर दिसतात का पांढरे पांढरे कुत्र बाबा. डेंजर ही कुत्री. एक नंबरला म्हणून डेंजर. चला बघा ही जुन्या वाटा कशा होत्या, आता वाटला कोणच येणंच नाही तर कशा वाटा गोठलेल्या राहतील. बघा कशा वाटा आहेत, दगड गोटे सगळे खाली आल्यात, वाटा बंद झाल्या. तर लोकांचं काय म्हणतात वाटेत कोणी येतच नाही ना आता. राडा होणार पोरण कसला वरातीचा विषय चाललाय काय? आपण लय तुझ्या वाटेने चाललोय. नाही वाटा याच वाटा आहेत पण या बंद पडलेल्या वाटा झाल्यात आता. मित्रांनो कसं वाटा बघा कसे तर आपल्याला डायरेक्ट गावामध्ये पोहोचायचं. इथून गाव दिसतंय आपलं. चालू हळूहळू पाठ का सरसान र. एक 2 तासाचा प्रवास तुम्हाला युट्यूबला ब्लॉग वाटा बघायला भेटलच. असेच ब्लॉग येत राहतील मित्रांनो. लाईक आणि सबस्क्राईब करत राहा. सुरुवात आहे खूप वेगळ्या पद्धतीने, त्याच्यामध्ये बदल घडून येईल. फक्त तुम्ही सपोर्ट करा. नक्कीच काही ना काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करू. आणि हे सगळं काय तुमच्या मनोरंजनासाठी आहे, एवढं विसरू. चला आमचं गडी लागला शूटिंग करायला. चला ब्लॉग सुरू आहे. तिकडं पोच पण दिल्या. चलो चलो भाई रात होणे वाले. रात्र होण्याच्या आता आपल्याला पोचायचे गावात. पोचलणार आता दिवस मोठा असतो उन्हाळा मांडल्याच्या नंतर. हिवाळ्यामध्ये आता रात्र केव्हा झाली असती. म्हणजे इकडे हिवाळ्यामध्ये म्हशी वगैरे येतात आमच्या घरी, त्या चारण्यासाठी मी येतो. पण ह्या बाकीच्यांना नाही जमत. इथून खाली जाण्याची शक्यता आहे कारण पायामध्ये चप्पल आहे, बूट नाही. बूटाने ग्रीप भेटती, चपलीने. चाललो आता आम्ही सपाटाला येईलच थोड्या वेळाने, म्हणजे आलोयच. चांगल्या चाललाय युट्यूबला ती सगळ्यांच्या डोक्यात फक्त चांगल्या वाटणी. अरे वाटते आता वाटणी आलो ना आपण. चांगला बोले. चांगला बोले मित्रांनो. आलो आता घरच्या वाटेला आलोय. ब्लॉग आता आपला संपणार आहे. चांगल्या बोले. गाव आलं की बघा कशी वरडायला सुरुवात. चांगल्या बोले. चांगल्याने एक मार्केट गाजवलंय. जायला आम्ही मेहनत करून मेलो. आलोय गावात. हो काय आमचं मर्याईचं मंदिर आहे बघा, तुम्हाला दाखवतो. ते मंदिर आमचं मर्याईचं, मर्याईच्या नावानं चांग भलं. आता घरच्या वाटणी. फायनली मित्रांनो आम्ही घरी पोचलो.
आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.